वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भरती सुरू झालेली आहे. डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर आजचं नोटिफिकेशन कव्हर करू. तर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स अंतर्गत ह्या जागा भरल्या जाणार आहेत. रिक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल फायर मेल 2024 इन CISF. तर कॉन्स्टेबलच्या जागा आहेत. मेल इंडियन सिटिजन्सची आवश्यकता आहे. भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे आणि फक्त पुरुष उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. कॉन्स्टेबलच्या जागा आहेत, तसेच फायर फील्डमध्ये देखील या जागा भरल्या जाणार आहेत. पे लेवल 3 मिळणार आहे. 21,700 ते 69,100 रुपये या रेंजमध्ये पेमेंट मिळणार आहे. तसेच नॅशनल पेन्शन सिस्टीमद्वारे तुम्हाला पेन्शन देखील जे उमेदवार निर्वाचित होतील, म्हणजे जे उमेदवार सिलेक्ट होतील, त्यांना पेन्शन सिस्टीमद्वारे पेन्शन स्कीम देखील लागू होणार आहे. ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. सिलेक्शन प्रोसेस इथे दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप सुरुवातीला जे उमेदवार अर्ज करतील त्यांचं स्क्रीनिंग होईल, त्या अर्जांची छाननी होईल आणि जे उमेदवार इलिजिबल असतील त्यांना रोल नंबर दिला जाईल. तसेच परीक्षेसाठी ॲडमिट कार्ड देखील त्यांना प्रोव्हाइड केलं जाईल. एक्झामचा पॅटर्न इथे दिलेला आहे. पहिल्यांदा PET एक्झाम होणार आहे, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असं त्याला म्हणतात. त्यानंतर होणार आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PST. या दोन्ही एक्झाम क्लिअर केल्यानंतर उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल. रिटर्न एक्झामिनेशन देखील होणार आहे. CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजेसमध्ये देता येऊ शकणार आहे. पुढे बघूया, महत्त्वाचे पॉइंट्स आपण कव्हर करू. नॅशनॅलिटी भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे. व्हॅकन्सीज महाराष्ट्रासाठी किती व्हॅकन्सीज आहेत ते आपण बघूया. महाराष्ट्रासाठी एंटायर स्टेटसाठी म्हणजे संपूर्ण राज्यासाठी टोटल 61 व्हॅकन्सीज आहेत. नक्सल मिलिटन्सी एरिया यासाठी 11 व्हॅकन्सीज रिझर्वड आहेत. इतर स्टेटच्या व्हॅकन्सीज देखील इथे दिलेल्या आहेत. टोटल 1130 जागा अवेलेबल झालेल्या आहेत ऑल ओव्हर इंडिया. एज्युकेशनल क्वालिफिकेशन 12वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत, परंतु 12वीला विद्यार्थ्यांनी सायन्स घेतलेलं असावं. एज लिमिट 18 ते 23 वर्षे दिलेली आहे. शासकीय नियमानुसार एज रिलॅक्सेशन देखील मिळणार आहे. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे, एक्स सर्व्हिसमॅन उमेदवारांसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळेल. एक्स सर्व्हिसमॅनसाठी काही महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. सर्टिफिकेट आणि फॉर्मॅट याविषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना उमेदवारांनी आपले सगळे डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचं आहे. उमेदवारांना जर कास्ट कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्ही आपलं कास्ट आणि कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना ते डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहेत. उमेदवाराकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, म्हणजेच परमनंट रेसिडेन्शियल सर्टिफिकेट PRC उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. कास्ट सर्टिफिकेट उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. हाऊ टू अप्लाय विषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. उमेदवारांनी वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि त्यानंतर तिथे त्यांनी 1 टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी उमेदवारांनी आपले सगळे डॉक्युमेंट्स अगोदर तयार करून ठेवायचे आहेत. फोटोग्राफ अपलोड करायचा आहे, तो JPEG फॉर्मॅटमध्ये असावा. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायची आहे, जी तुम्ही ब्लॅक इंकनी व्हाईट पेपरवर सही करायची आहे आणि ती सही शेवटपर्यंत सेम ठेवायची आहे, त्यामध्ये बदल करायचा नाही. त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही अगोदर करून ठेवू शकता. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30/9 आहे. शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाईटवर हेवी लोड येतो, म्हणून जे उमेदवार इंटरेस्टेड आहेत त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशन फी इथे दिलेली आहे. 100 रुपीज फी उमेदवारांनी भरायची आहे. SC आणि ST कॅटेगरीचे उमेदवार तसेच ESM म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरीच्या उमेदवारांनी फी भरायची नाही, त्यांना फीमधून सूट देण्यात आलेली आहे. रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये सुरुवातीला PET म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल. या टेस्टमध्ये तुमची हाईट
चेस्टचे क्रायटेरियाज इथे दिलेले आहे. हाईट 170 सेंटीमीटर असावी, चेस्ट 80 ते 85 सेंटीमीटर असावी, उंची आणि वय ह्याच्या प्रमाणात तुमचं वजन असलं पाहिजे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल त्यावेळेस उमेदवारांनी 10वी पासूनचे आपले जे सर्टिफिकेट्स आहेत, जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित फाईलला लावून घ्यायचे आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट्सची एक फाईल करायची आहे आणि झेरॉक्सचे 2 सेट सोबत घेऊन जायचे आहेत. त्याचबरोबर 5 ते 10 कॉपीज पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफच्या देखील सोबत ठेवायच्या आहेत. रिटन एक्झामिनेशन होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. तर जे उमेदवार पीईटी, पीएसटी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या स्टेजेस कंप्लीट करतील त्यांना रिटन टेस्टसाठी बोलवलं जाईल आणि रिटन टेस्टमध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल नॉलेज अँड अवेअरनेस, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, इंग्लिश अँड हिंदी हे सब्जेक्ट असतील. नंबर ऑफ क्वेश्चन्स टोटल 100 असतील आणि मार्क्स त्यासाठी 100 दिले जातील. 2 तासाचा अवधी या परीक्षेसाठी असेल. तसेच महत्त्वाची गोष्ट ही आहे की निगेटिव्ह मार्किंग या एक्झामला नाही, त्यामुळे तुमचे मार्क्स चुकीच्या उत्तरासाठी कट होणार नाहीत. रिटन एक्झामिनेशन ही सायन्स सब्जेक्टवर असेल, त्यामुळे सायन्स घेऊन उमेदवार 12वी उत्तीर्ण झालेला असावा. ह्या सगळ्या एक्झाम क्लिअर केल्यानंतर उमेदवारांची मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे आणि जे उमेदवार मेडिकल एक्झामिनेशन क्लिअर करतील त्यांचं सिलेक्शन होईल. पुढे बघूया. उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर सर्व सूचना केअरफुली वाचून घ्यायच्या आहेत अशी सूचना इथे दिलेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अतिशय महत्त्वाची सूचना सगळ्यात शेवटी दिलेली आहे की बीवेअर ऑफ डाऊट्स, म्हणजे जर तुम्हाला कुठल्या एजंटनी कॉन्टॅक्ट केला तर त्याच्या आमिषाला बळी पडायचं नाही. हा जॉब मिळवण्यासाठी कुठलाही पैसा भरायचा नाही, तर प्युअरली बेसिसवरती हे सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अलर्ट राहायचं आहे. या पेजवरती येऊन उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे उमेदवार या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.